काल रात्रीपासून ठाणे शहरात वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या अवकाळी पावसानं शहरात गारवा निर्माण केला असला तरी या पावसामुळे संभाव्य साथीच्या आजाराचं संकट उभं राहिले। उन्हाच्या झळांमध्ये हा पाऊस काहीसा सुखावणारा वाटला, मात्र याच पावसामुळे अवकाळी आजारांचं संकट गडद झाले। परिणामी ठाणे जिल्हा आरोग्य विभाग आणि सामान्य रुग्णालय प्रशासन स्वच्छ झाले। गेल्या काही आठवड्यांपासून तापमानात झपाट्यानं वाढ झाली होती। त्यातच अवकाळी पावसामुळे जमिनीवर पाणी साचलं आणि नंतर पुन्हा तापमान वाढल्यानं वातावरणात दमटपणा निर्माण झालाय। हीच आर्द्रता म्हणजे विविध विषाणूंसाठी योग्य वातावरण असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण होतो आणि त्यानंतर उष्णता वाढते। या बदलामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि विषाणूजन्य आजारांना चालना मिळत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फीवर, सर्दी, खोकला आणि घसा बसणं, उलट्या आणि जुलाब, घामोळे आणि त्वचा विकार, डोळ्यांची जळजळ आणि पायाची सूज, श्वसनाचे त्रास आणि दम लागणं आदीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याकरिता स्वतंत्र वाढ, आवश्यक औषधांचा साठा आणि अधिक बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त रुग्ण यांच्यासाठी विशेष लक्ष दिलं जात आहे। अशा वेळी केवळ उकळलेलं आणि फिल्टर केलेलं पाणीच प्यावं, वेळेवर सकस जेवण घ्यावं, फ्रीजमधील शिळं अन्न किंवा थंड पेय टाळावीत, आजाराची कोणती लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं। अचानक आपण बघतोय कालपासून वातावरणामध्ये चेंज झालेला आहे। काल प्रचंड प्रमाणात वारा होता, धूळ उडाली आणि पाऊसही झाला, रात्री पाऊस झाला, सकाळी पण पाऊस झाला आणि वातावरण बदल उन्हाळ्यामध्ये हा वातावरण बदल थोडासा धोकादायक असू शकतो। एकंदरीत आताच्या घडीला जर कधी काही बघितलं तर व्हायरल फीवरची साथ वाढण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत। गॅस्ट्रोएंटरचे पेशंट वाढू शकतात या काळामध्ये। मेनली ऊन खूप जास्त येऊ शकतो याच्यानंतर आणि ऑलरेडी याच्याबद्दल माहिती दिलेलीच आहे की यावर्षी उष्णतेची तीव्रता जास्त असणार आहे, त्या काळजी घेणं त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। तसेच याच्यासोबत पाणी काही ठिकाणी साचलं वगैरे तर डेंग्यू आणि मलेरियाच्या डासाची पैदास वाढू शकते आणि यामुळे कदाचित थोड्याफार प्रमाणात मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढू शकतात। या सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे। आपण ज्या रुटीनली काळजी घेतो, उन्हाळ्याची काळजी घेतो किंवा आपण पाणी गाळून उकळून वगैरे पितो किंवा बाकी फिल्टर लावून पितो वगैरे ह्या गोष्टीची काळजी घेतली तर उज्ज्वली काही प्रॉब्लेम येणार नाही, परंतु थोडं दक्ष राहायला पाहिजे। वातावरणामध्ये बदल आहे, आता बदल किती दिवस राहतो याच्यावर सगळं डिपेंड आहे, परंतु थोडंसं आरोग्याच्या दृष्टीने हा वातावरण चांगलं नाही हे नक्की आहे। तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांनी सुरक्षित राहणं गरजेचं आहे। तर काळजी काय घ्यावी ह्या काळात? ह्या काळामध्ये उज्ज्वली आता तुम्ही तर एक मास्क वापरला तर चालतात, तसे चांगलं हँड सॅनिटायझेशन आपण कोणाकडे जे त्रिसूत्री वापरलं होतं की सेफ डिस्टन्स ठेवायला पाहिजे, हँडवॉश करायला पाहिजे, हाताला सॅनिटायझर वापरायला पाहिजे, मास्क वापरायला पाहिजे, मास्क जरी नाही वापरला हात रुमाल वापरायला पाहिजे। या दोन चार गोष्टी जर काळजी घेतली तर नक्कीच आपण जे कंटाजियस इन्फेक्शन त्याच्यापासून दूर राहू शकतो। मलेरिया डेंग्यूचं मच्छरसाठीचे ज्यादा मच्छर पैदा होणार नाही किंवा मच्छरची आपल्या आजूबाजूला पैदाच होणार नाही त्या ठिकाणी काळजी, पाणी साचलेलं नसावं, आपण ते ड्रम क्लोज असायला पाहिजे, आठवड्यात एक दिवस ड्राय डे पाळायला पाहिजे, पाणी जे साचून ठेवतो ते पाणी आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहायला नको, ते पाणी फेकून द्यायला पाहिजे। ही उज्ज्वली काळजी घेतली तर पर्टिक्युलर जो कावीळचा आजार असेल किंवा बाकीचं पाणी जर उकळून स्वच्छ करून जर पेला तर कावीळ वगैरेचा जो आजार आहे तोही कमी प्रमाणात होऊ शकतो किंवा हा डायरिया, डिसेंट्री होणं हा प्रमाणे कमी होऊ शकतो। पण रुटीन आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि आता आपण बऱ्यापैकी आता जो ऑब्झर्वेशन आहे नागरिक बऱ्यापैकी दक्ष झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे बऱ्यापैकी आपण आजारावर आताच्या घडीला कंट्रोल करू शकतो। त्याच्याबद्दल मी खरोखर सगळ्यांना धन्यवाद दिला आणि काळजी घेता म्हणून चाललंय। परंतु सायमल्टेनियसली मला कृपया करून एक सांगा असं वाटतंय की याच्यामध्येच आता जे कम्युनिकेबल डिसीज होते, संसर्गजन्य आजार ते कमी प्रमाणात व्हायला लागले, परंतु असंसर्गजन्य आजार जे आहेत सध्याच्या वेळेला ज्याला आपण डायबिटीज सांगूया, ब्लड प्रेशर सांगूया, कॅन्सर सांगूया, यांचं प्रमाण जरा वाढायला लागले तर लोकांनी थोड्या हॅबिट्स, फूड हॅबिट्स वगैरे आणि राहणीमान, एक्सरसाइज, व्यायाम, चालणं आणि हेल्थी फूड खाणं याच्याकडे अजून थोडं लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे। हे जरी आता हवामान बदलामुळे बाकीचे संसर्गजन्य आजार होऊ शकतात, परंतु असंसर्गजन्य आजाराचा धोका हा प्रचंड आहे आपल्याकडे, त्यामुळे सगळ्यांनी त्याच्याबद्दलही काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आणि एकही आवाहन करतोय की आपण महिनाभर सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये कॅन्सर डिटेक्शन व्हॅन वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये घेऊन चाललो आहे। तिकडे आपण कॅन्सरचं डिटेक्शन करतोय, पर्टिक्युलरली मुख कर्करोग ज्याचे तंबाखू किंवा गुटखा खाण्यामुळे होणारा आजार, मुख कर्करोगाचा तो, सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर
आणि महिलांचे गर्भपिशवीचं कॅन्सर याचे डिटेक्शन करतो आणि जनरल कुठलेही कॅन्सर याचे डिटेक्शन करतो. तर सगळ्या महानगरपालिकामध्ये आपण 31 मे पर्यंत फिरणार आहे. तर ह्याही संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि आपण असंसर्ग रोगापासून कसं दूर राहता येईल याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. धन्यवाद. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील 6 माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. यावेळी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानं पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झालीय. राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडलं असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. आज ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनीषा साळवी आणि ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील 78 नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही. शिवसेनेनं काम वर्षाचे 12 महिने 365 दिवस सुरू असते. याचा अनुभव जनतेनं घेतलाय. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तो समाजकारणात येतो तर त्याची अपेक्षा असते आपण ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्याचा विकास. आणि शिंदे साहेबांबद्दल आम्ही बोलणं म्हणजे सूर्याबद्दल आम्ही काय बोलणार. जो विकास त्यांनी केलाय हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला, त्यामुळे आम्ही सांगायची काही गरज नाही. आणि मुळात म्हणजे आम्हाला विकासाची एवढी सवय की ज्या जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाबरोबर कामं केलेली आम्ही माणसं, पण केवळ आता सत्ता नसल्यामुळे मधल्या काळामध्ये आमच्या कळव्याचा विकास रखडला होता की बाबा सत्ता आज येणारच नाही वगैरे असं आमचं बिलकुल म्हणणं नाही. पण वेळ आमच्या कळव्याकडे नाहीये, कारण महत्वाचा जो मुद्दा आहे आमच्या कळव्याचा रिडेव्हलपमेंटचा किंवा नवीन डीपी प्लॅनमुळे जो कळव्याचा ज्या पुनर्वसन अशक्य होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्यांना जवळजवळ 40 वर्ष जुन्या बिल्डिंगी आहेत. आज लोकांना 5-1 वर्षात त्या बिल्डिंगी खाली कराव्या लागतील. काही लोक इमारती रिपेअर करतायत पण स्टॅबिलिटी सर्टिफिकेट 3 वर्षाच्या वर मिळत नाहीये. त्याच्यामुळे मग येणाऱ्या भविष्यात जर आताच विचार नाही केला तर कसं काय होणार आहे. आणि शिंदे साहेबांशी आम्ही बोललो, या विषयांवर चर्चा केली. त्यांनी या सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिलं. पण आपणही पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये आव्हाड साहेबांनी देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की जी कळव्यात विकास कामं झाली त्याला शिंदे साहेबांनी निधीची कधीच कमतरता पडून दिली नाही. त्यामुळे एका विकास पुरुषाकडून एका महाविकास पुरुषाकडे आम्ही जातो आणि याचा एकच उद्देश आहे की आमच्या विभागाचा पूर्ण व्हावा, विकास व्हावा. शेवटून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारण हा लोककल्याणकडे राज्याकडे जाणारा महामार्ग आहे आणि सत्ता आहे त्याचं साधन आहे. आणि ते साधन आम्हाला या आमच्या एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जर मिळत असेल तर लोकांसाठी आम्ही त्याचं हे करणं, केवळ भावनेच्या याच्यात अडकून आपण निर्णय चुकीचे घेण्यापेक्षा आपण काहीतरी एक नवा निर्णय घेऊया जेणेकरून लोकांचा विकास करावा. कारण वेळ ना कळव्याकडे आहे ना आम्ही अजून किती वर्ष राजकारण करणार आहोत. पण जेवढं करू तेवढ्यात भरभरून काहीतरी देऊ याच अपेक्षांनी आम्ही आलेलो आहोत. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसानं ठाण्यात एका तरुणाचा बळी घेतलाय. रिक्षावर गुलमोहराचं मोठं झाड पडून एका तरुण प्रवाशाचा मृत्यू झाला असून यामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय. ठाण्यातील उल्वाल नगर परिसरात संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गुलमोहराचं विशाल वृक्ष रिक्षावर पडल्यानं रिक्षाचालक आणि प्रवासी दोन्ही झाडाखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकानं घटनास्थळी जाऊन बचाव कार्य सुरू केलं.
दोन्ही जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र प्रवासी मयत झाल्याचं रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलं. रुनवल नगर फ्लॉवर व्हॅली या ठिकाणी संध्याकाळी 6च्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रवासी आणि रिक्षा चालक दोन्ही राबोडी परिसरातीलच राहणारे आहेत. तौफिक सौदागर वय वर्ष 27 असं मयत प्रवाशाचं नाव असून त्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याला जिल्हा शल्य शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तर शफीक शब्बीर असं रिक्षा चालकाचं नाव असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्यानं त्यांना उपचाराकरिता नजीकच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाची टीम आणि अग्निशमन विभागाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्यानं वृक्ष बाजूला हटवून दोघांना बाहेर काढण्यात आलं. मात्र यातील प्रवासी तौफिक हा यात गंभीर जखमी झाल्यानं त्याचा या घटनेत मृत्यू झाला. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिकेनं 2 महिने आधीच ठाण्यातील धोकादायक झाडांचं सर्वेक्षण केलं होतं असा दावा केला. याशिवाय फांद्या छाटण्याची मोहीम देखील घेण्यात आली होती. मात्र 2 दिवसात ठाण्यात जवळपास 22 पेक्षा अधिक झाडं उन्मळून पडली असून या घटनेने पालिकेच्या मोहिमेची पोलखोल केली आहे. तर या घटनेत तरुणाचा नाहक बळी गेल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. काल सकाळी सुमारे अर्धा तास कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे विटावा पुलाखाली पाणी साचल्यानं ठाणे बेलापूर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्यानं नवीन खाडी पुलावर वाहतुकीची कोंडी झाली होती. कळवा प्रभाग समितीच्या घनकचरा विभागानं येथील नाल्यांची सफाई केली नसल्यानं कामावर निघालेल्या चाकारमान्यांना मात्र मनस्ताप झाला. विटावा पुलाखालून वाहणारा मोठा नाल्यातील पाण्याचा प्रवाह कळवा खाडीला मिळतो. त्यामुळे थोडा पाऊस कोसळला तरी नाल्यातील पाणी येऊन रस्त्यावर साठतं. दरवर्षी मे महिन्यात कळवा प्रभाग समितीच्या वतीनं विटावा पुलाखाली 2 ते 3 पंप लावले जातात. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन पाणी निघून जातं. मात्र मे महिना लोटला तरी अजूनही नालेसफाई झाली नसल्यानं अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा फटका कळव्यातील नागरिकांना बसला. यावेळी वाहतूक सुरळीत होण्यासाठी 3 ते 4 तासांचा अवधी लागल्यानं अनेकांना कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. या संदर्भात कळवा प्रभाग समितीच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही. मात्र पुलाखालील नाल्याची सफाई झाली नसल्यानं वाहतूक कोंडी झाल्याची माहिती विटावा वाहतूक विभागाचे वाहतूक उपनिरीक्षक महेश कडलग यांनी दिली आहे. वादग्रस्त ठरलेल्या केविला नाल्याच्या सदोष बांधकामाचे आणि नालेसफाईचं पितळ नुकताच पडलेल्या पावसात उघडं पडलं. या बांधकामामुळे साफ न झालेला कचरा नाल्यात तुंबला आणि नाल्याचं घाण पाणी परिसरातील गृहसंकुल आणि चाळींमध्ये शिरलं. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही उभा राहिलाय. या प्रकरणी बांधकाम आणि नालेसफाईचे ठेकेदार तसंच संबंधित अधिकाऱ्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. गेल्या 4 वर्षांपासून केविला नाल्याचं बांधकाम करून त्यावर स्लॅब टाकण्याचं काम सुरू आहे. या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून हे घाण पाणी बाजूच्याच उथळसर भागातील गृहसंकुलांमध्ये आणि पुढे क्रांतीनगर पर्यंत असलेल्या घरांमध्ये उलटण्याची भीती काही दक्ष नागरिकांनी समाज माध्यमातून व्यक्त केली होती. याबाबत महापालिका प्रशासनाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं त्याचा फटका नुकत्याच झालेल्या पावसानं बसला. बुधवारी पडलेल्या पावसात फक्त 15 मिनिटातच नाल्यावरील बांधकामामुळे कचरा आणि घाण पाणी तुंबलं. हे पाणी केविला रस्त्यालगत असलेल्या भगीरथी जगन्नाथ इमारतीच्या आवारात आणि चाळीत शिरलं.
या गुडघाभर पाण्यात रहिवाशांच्या वाहनाचं नुकसान झालंच, शिवाय रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही उभा राहिल्याची माहिती येथील रहिवासी अपर्णा राणी यांनी दिली आहे। आता अशी स्थिती उद्भवत असेल तर पावसाळ्यात संपूर्ण परिसरच पाण्याखाली जाईल। आज जशी स्थिती 2 वेळा उद्भवल्यानं रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असल्याचंही त्यांनी सांगितलं। हा नाला उंचावरून वाहत येत खाडीकडे जाऊन मिळतो। केविळा जवळील नाल्याचा भाग हा तीव्र उतारावर आहे, त्यामुळे वरून मोठ्या प्रमाणात वाहून येणारा कचरा आणि घाण पाणी केविला लगत नाल्यावर केलेल्या बांधकामांमुळे अडतं। अशा वेळी पावसातही पाणी नाल्याच्या वरून वाहण्याची आणि आजूबाजूचा परिसर जलमय होण्याची भीती दक्ष नागरिकांनी व्यक्त केली आहे।